मुंबईमध्ये उघडे किंवा तुटलेले मॅनहोल दिसल्यास नागरिकांनी तातडीने तक्रार नोंदवावी. मुंबई महापालिकेचं आवाहन. तर यासाठी पालिकेकडून व्हॉट्सअॅप चॅटबॉट आणि माय बीएमसी ॲप याचीही सुविधा उपलब्ध. दरम्यान पालघरच्या तांदुळवाडी गडावर मुसळधार पावसामुळे मोठं भूस्खलन. शेकडो झाडं कोसळली असून गडाकडे जाणारी एक महत्त्वाची पायवाट मातीखाली गाडली गेली आहे. धोका कायम असल्यामुळे नागरिकांनी भूस्खलन झालेल्या भागात जाणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन. मुंबईतील प्रत्येक रस्त्यावरील झाडांची पाहणी करा आणि त्याभोवती काँक्रिटीकरण असल्यास काढून टाका. महापालिका प्रशासनाचे आदेश. वृक्ष संवर्धनासाठी तज्ज्ञांची समिती नेमणार. पुण्याच्या शिंगवे पारगावात 4 वर्षीय मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणी आरोपी मोहम्मद शहा विरोधात कठोर कारवाईची मागणी करत हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. दरम्यान गोपीचंद पडळकर आणि संग्राम बापू भंडारे हेही यावेळी उपस्थित राहणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचा आज अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दरम्यान उमेदवारांना आता 12 ते 24 जुलै दरम्यान अर्ज भरता येणार आहे. कोणताही विद्यार्थी यापासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय. क्रिप्टोकरन्सीच्या नावानं फसवणूक करणाऱ्या पश्चिम बंगालच्या भामटा या ठिकाणी त्याला जेरबंद करण्यात आलंय. किराणा व्यावसायिकाची 17 लाखांना फसवणूक. आंतरराष्ट्रीय सायबर टोळीशी संबंध असल्याचाही संशय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्याच्या सासवडमध्ये मुक्काम. पुणे ते सासवड दिवेघाटातनं लांब पल्ल्याचा आणि अवजड टप्पा पार केल्यानंतर पालखी सोहळा काल आणि आज सासवडमध्ये मुक्काम. संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू संत सोपान महाराजांची पालखी आज सासवडहून पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होणार. संत सोपानदेव मंदिरातनं 11 वाजता ही पालखी प्रस्थान ठेवणार. पुण्याच्या शिरूरमध्ये युरियाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप. कृषी सेवा केंद्रांवर युरिया खतासाठी शेतकऱ्यांची गर्दी. युरिया खत न मिळाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शेतकरी ताटकळले. माढ्याच्या भोसरे गावातील अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशी मागे. पाझर तलाव दुरुस्तीसाठी 43 लाखांचं अंदाजपत्रक. 10 दिवसात मंजुरी देण्याच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे.